अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या विषारी पाणी निर्मितीचा परिणाम आता सर्वसामान्यांवर होतोय आणि या विरोधात सभागृहात आवाज उठवलाय नवी मुंबईचे आमदार विक्रांत पाटील यांनी। हे नेमकं प्रकरण काय आहे हे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया। पनवेलच्या आमच्या संपूर्ण भागामध्ये एक दुःखद घटना घडली की ज्या माध्यमातून सिडको डम्पिंग ग्राउंडमधून येणारं लिचडयुक्त पाणी, विषारी पाणी, रासायनिक द्रव्य असलेलं पाणी हे त्या ठिकाणी आजूबाजूच्या जलस्रोतांमध्ये मिसळण्याचं काम झालं आणि त्यातून थोड्या नाही तर 8 गायींचा दुर्दैवी मृत्यू झाला। एकूण 40 गायी होत्या, त्यातल्या 19 गायींनी हे पाणी पिलं, त्यांना विषबाधा झाली आणि 8 गायी याच्या जागेवर दगावल्या आणि त्यामधल्या 2 गायी अशा होत्या ज्या गर्भधारित होत्या की त्यांची डिलिव्हरी आता काही दिवसात होईल अशी स्थिती होती। पण ज्या गोमातेला आम्ही माता मानतो, जो गोवंश वाढावा, टिकावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो, हिंदू धर्मीय म्हणून आम्हाला अभिमान आहे की गोमातेचं रक्षण करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे। आमचं सरकार त्या विषयात चांगलं काम करतं आहे। राज्यातलं केंद्रातलं सरकार गोवंश विषयात खूप संवेदनशील पद्धतीनं काम करतं आहे। गोसेवा आयोगाची एका बाजूला स्थापना झाली आहे, गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला गेला आहे। मग हे असताना सरकारी बॉडी असलेली सिडको आणि त्याचे अधिकारी जर का अक्षम्य दुर्लक्ष करणार असतील आणि त्यातून आमच्या गोमातांचा अंत होणार असेल तर हे कदापि सहन करण्यासारखं नाही आहे। हा विषय मी त्या ठिकाणी मांडला। ज्या सिडको अधिकाऱ्यांच्यामुळे या घटना घडल्या आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाईची मी मागणी केली आहे, त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केलेली आहे। या सिडकोच्या डम्पिंग ग्राउंडमधून जे काही पाणी आलं त्यातून अशा पद्धतीने या गोमातेचा अंत झालेला आहे आणि त्यामुळे थोडक्या नाही तर 7-7, 8-8 गोमाता जेव्हा अशा मृत्युमुखी पडतात आणि 1 तासामध्ये 8-8 गोमाता 10-10, 20-20, 50-50 फुटावरती अशा चालता पडल्या, हे दुःखद आहे। आणि म्हणून जेव्हा आम्ही ह्याच्या खोलात गेलो आणि ह्याच्या पाण्याचे सॅम्पलिंग जेव्हा आम्ही केले तेव्हा त्यामध्ये अशा पद्धतीचं हे पाणी समोर आलं की जे आपण बघू शकता हे पाणी नाही आहे, हे विष आहे। मग हे विष तयार करण्याचं काम कोण करतं आहे तर सिडकोचे अधिकारी त्यांच्या डम्पिंग ग्राउंडवरती निष्काळजीपणामुळे कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीनं न लावल्यामुळे त्यातलं हे लिचेडयुक्त पाणी, विषारी द्रव्य असलेलं पाणी हे त्या ठिकाणी बाहेर येतं, आजूबाजूच्या जलस्रोतांमध्ये जातं आणि सगळे जलस्रोत विषारी करण्याचं काम होतं। आणि त्यामुळे ह्या पाण्याचं जेव्हा आम्ही परीक्षण केलं यात इतके पॉयझनस कंटेंट आम्हाला मिळाले। सिडकोच्या अधिकाऱ्यांना माझा प्रश्न आहे की आपण हे पाणी पिऊन दाखवाल का? MPCBचे अधिकारी आहेत, इतर अधिकारी आहेत, हे पाणी आपण पिऊन दाखवू शकता? जर आपण पिऊन दाखवू शकत नाही तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे की आमच्या नागरिकांच्या आयुष्याशी खेळण्याचं काम आपण करताय। आणि म्हणून या विषयातला जो रिपोर्ट आम्ही काढला आपण बघू शकता की या पाण्यामध्ये जो काही TDS असला पाहिजे तो 500पर्यंत असू शकतो, 7000 आहे, 14 पटीनं हा TDS जास्त आहे। त्या ठिकाणी जो काही COD असला पाहिजे तो 250पर्यंत अलाउड आहे, 816 आहे म्हणजे तो 3.5 पटीनं जास्त आहे। त्या ठिकाणी BOD जो आहे तो त्या ठिकाणी 30 असला पाहिजे, 326 आहे म्हणजे 11 पटीनं जास्त आहे। आणि खाली बघू शकता की हा जो ऑक्सिजन असला पाहिजे किमान 40पर्यंत तो असला पाहिजे, पण तो पूर्णपणे ॲब्सेंट आहे, म्हणजे हे पाणी डेड आहे। ऑक्सिजन नसलेलं डेड पाणी, डेड वॉटर बॉडीज तयार करण्याचं काम सिडकोचे अधिकारी करत आहेत आणि हे पाप आहे। आता हे पाणी पिल्यामुळे आमच्या गोमातांचा तर अंत झाला, त्यात कारवाईची तर मी मागणी करतो आहे, पण हे पाणी आजूबाजूच्या जलस्रोतांमध्ये मिश्रित झाल्यामुळे जे काही परिणाम बघायला मिळत आहेत त्या माध्यमातून त्या भागामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे। त्या भागामध्ये आमच्या महिलांना गर्भधारणा होत नाही, झाली तर त्या ठिकाणी मिसकॅरेज होतात, गर्भ टिकत नाही। अशा पद्धतीच्या घटना असतील तर हे पाप सिडको करतं आहे। आणि जर का त्या ठिकाणी श्वसनाचे असे आजार होत आहेत, स्किनचे असे आजार होत आहेत की डॉक्टरांना निदान करता येत नाही, आयडेंटिफाय करता येत नाही की नक्की काय रोग आहे, अशा पद्धतीचं चित्र तयार झालं। जे कुत्रे तिथलं काही खातात, श्वान खातात काही मटेरियल त्या डम्पिंग ग्राउंडच्या आसपासचं, त्यांच्या अंगावर एक केस शिल्लक राहत नाही, पूर्ण स्किन राहते। अशा पद्धतीने ते कुत्रं आज मरतंय का उद्या मरतंय अशी चित्र जर तयार होणार असेल तर मानवी जीवनामध्ये ते पाणी आतमध्ये बॉडीमध्ये गेल्यामुळे किती परिणाम होत असेल हा विषय त्या ठिकाणी खूप गंभीर आहे। आणि त्यामुळे जर का मानवी जीवनाशी खेळण्याचं काम सिडकोचे अधिकारी करतात सुपारी घेतल्यासारखं, हे चुकीचं आहे। आणि त्या नागरी वस्तीमध्ये डम्पिंग ग्राउंड असण्याचं काय कारण आहे? सिडकोकडे हजारो हेक्टर जमीन आहे जी सरकारकडनं फुकट घेतली आहे, तिथे कुठेतरी 5-10 किलोमीटरवर डम्पिंग ग्राउंड करायला पाहिजे, ते सोडून जर का आपण इथं करताय तर हे रॉंग आहे। या विषयात कारवाईची आम्ही मागणी करतोय। संपूर्ण भागामध्ये म्हणजे घोट असेल, तळोजे मजकूर, पेंदर, भोईरपाडा, नागझरी, सिद्धी करवले, तळोजा फेज 1, फेज 2, पेंदर किंवा तिथलं कळंबोली, खारघर, रोडपाली, कामोठे, पनवेलचा संपूर्ण परिसर, या सगळ्या भागावर याचं इम्पॅक्ट आहे। रात्रीच्या वेळेला दारं इतकी पॅक करावी लागतात की त्याच्यामध्ये कुठेतरी कपडा
कपड्याचा बोळा कोंब काहीतरी घाल, कारण कुठं फट राहिली तर स्मेल आतमध्ये येतो, माणूस जगू शकत नाही अशा पद्धतीचा स्मेल आहे. मग जर का अशा अद्ययावत शहरांमध्ये आपण अशी स्थिती करत असाल तर हे चुकीचं आहे, हे सहन करण्यासारखं नाही. तर त्यामुळे मी कारवाईची मागणी केलेली आहे. तुमच्या मागणी पूर्ण होण्यासाठी कशा प्रकारे तुम्ही पाठपुरावा करणार आहात? यामध्ये जो काही संघर्ष करावा लागेल तो आम्ही करू. म्हणजे ह्यात MPCBने क्लिअर म्हटलं आहे की आम्ही परवानगी देताना ज्या काही अटी शर्ती घातल्या त्याचं संपूर्ण उल्लंघन सिडकोच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये कारवाई करणं अपेक्षित आहे. सभागृहात मला अतिशय सकारात्मक उत्तर ह्यात मिळालेलं आहे की ज्यामध्ये त्यांनी तात्काळ समिती गठीत करून यामध्ये सिडकोचे अधिकारी असतील किंवा अन्य कोणी अधिकारी MPCBचे असतील किंवा अन्य अधिकारी असतील, जे कोणी दोषी असतील त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्याचं आश्वासन त्या ठिकाणी मिळालं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये समिती गठीत करण्यासाठीचं आश्वासन मिळाल्यामुळे त्यात पाठपुरावा मी करणार. पनवेलमधील डम्पिंग ग्राउंडमुळे जो काही तिथल्या नागरिकांना फटका बसतोय किंवा जो काही त्रास सहन करावा लागतोय त्या विरोधात 30 जून रोजी जगदीश गायकवाड यांनी महानगरपालिकेला इशारा दिला आहे आंदोलनाचा. या आंदोलनामध्ये तुम्ही देखील सहभागी होणार आहात? बघा, एखादा प्रश्न सोडवण्यासाठी बरेच मार्ग असू शकतात. सत्ताधारी पक्ष म्हणून जनता आणि सरकार यातला दुवा बनण्याचं काम किंवा अधिकारी आणि जनता यातलं दुवा बनण्याचं काम, कधीकधी अधिकारी आणि सरकार यातलं दुवा बनण्याचं कामही लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला करावं लागतं. सरकारचं मिशन जनकल्याणाचं असेल, देवाभाऊंचं मिशन जनकल्याणाचं असेल आणि त्यात जर का मिठाचा खडा कोणी अधिकारी घालणार असतील तर आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी त्यांना जी भाषा समजते ती बोलली पाहिजे. त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, ते करतो आहे. आणि त्यामुळेच मी सत्ताधारी पक्षाचा आमदार असूनही सिडकोच्या अधिकाऱ्यांची भूमिका चुकली, आमच्या सरकारच्या मिशनला कुठेतरी गालबोट लावलं म्हणून हा विषय मी उपस्थित केला. आता जर का दुसरं कोणी या विषयामध्ये आंदोलन करणार असेल, प्रत्येकाने प्रत्येकाच्या मार्गाने हा प्रश्न सोडवला पाहिजे. मी आमदार म्हणून या विषयाचा ताकदीनं पाठपुरावा करून यश मिळण्यासाठी जे काही करायचं ते करेन. तर आपणासोबत होते आमदार विक्रांत पाटील. त्यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभाराविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.